नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला खूप छान असं सांगणार आहे. तुम्ही ते नक्की ऐका आणि तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तुम्ही नक्की मोटिवेट व्हाल. मित्रांनो, संस्कार आपण म्हणतो की कशामुळं माणूस मोठा होतो, तर फक्त आणि फक्त संस्कार ज्याच्यावरती चांगले असतील तरच तो माणूस व्यवस्थित राहू शकतो किंवा त्याचं लाईफ चांगलं जाऊ शकतं. काही माणसं म्हणतात की मुलांनी माझ्या चांगले मार्क्स पाडली पाहिजेत, परीक्षेत पहिलं आलं पाहिजे, एक वेळ नाही काय झालं तरी चालेल पण नाव कमवलं पाहिजे. असे म्हणणारे जे पालक असतात त्यांच्या मुलांची नावं कुठंतरी झळकतात. पण नुसतं स्वार्थ म्हणून हे तुला करायचंच आहे, एवढं पॅकेज मिळालं पाहिजे असं म्हणून मग ती मुलं भरकटली जातात. म्हणून मुलांच्यावर संस्कार चांगले करा. त्यासाठी तुम्हाला मी एक छानसं उदाहरण देते, अक्षरशः तुम्हाला ते पूर्ण लागू पडेल. एका गावामध्ये मूर्ती बसवायचं काम चाललेलं असतं. 2 मूर्ती बसवायच्या असतात. सगळेजण काय म्हणतात की रामाची छोट्या वयातली एक मूर्ती बसवायची आणि एक रावणाची बसवायची. तर रावणाची का बसवायची, तर रावण किती क्रूर होता, कपटी होता, पण राम किती चांगला होता. तर म्हणजे पिक्चरमध्ये कसं विलन असल्याशिवाय हिरोची किंमत कळत नाही, असं काहीच असेल. आणि मग एका मूर्तिकार प्रचंड प्रसिद्ध असतो तो मूर्तिकार गावातलाच. त्याला म्हणतात तुलाच हे काम करावं लागेल, पण मूर्ती अशी बनवली पाहिजे की ती पूर्ण बोलकी पाहिजे, अजिबात त्याच्यामध्ये थोडंसं इकडं तिकडं झालं नाही पाहिजे. मग तो म्हणतो बरं ठीक आहे, कामाला लागतो. आणि तो सारखा शोधत असतो पहिली रामाची मूर्ती बनवायसाठी, सगळ्या माणसांना शोधून येतो आणि तो म्हणतो त्याचे भाव मला त्या मूर्तीमध्ये टिपले पाहिजेत. तर तो सगळीकडे जातो, त्याला काही ते दिसतच नाही असा निरागसपणा किंवा रामासारखं असं काहीच वाटत नाही. एक दिवस तो असाच निवांत चाललेला असतो आणि एक छोटंसं बाळ, 5-6 वर्षाचं बाळ असं खेळत असतो. इतकं छान खेळत असतो, इतकं रमलेला असतो. तो त्याला पटकन उचलतो आणि त्याच्या आईवडिलांना म्हणतो मी रामाची मूर्ती बनवतोय, मला ह्याचा चेहरा छान वाटतोय, मी ह्याचे भाव टिपू का माझ्या मूर्तीमध्ये, तुम्ही ह्याला घेऊन माझ्याजवळ थोडा वेळ चला. ते म्हणतात हो ठीक आहे की, रामाची मूर्ती म्हटलं. ते त्याला तिथं घेऊन जातात. 4-5 दिवस तो त्या मुलाकडे बघत असतो आणि ते भाव कसे चटकते त्या मूर्तीमध्ये घालत असतो. आणि मग झालं, ती मूर्ती तयार झाली. आता रावणाची माणसांना ती मूर्ती इतकी आवडते, सगळेजण येतात, अरे रामला लल्ला किती छान आहे, किती किती क्यूट दिसतोय, किती मस्त आहे, खूप छान वाटतं, हरे राम करत तिथं माणसं बसतात आणि मग निघून जातात. छान वाटतं, रिलॅक्स होतात. मग नंतर रावणाची मूर्ती, आता रावणाची मूर्ती बनवायला तो सारखा फिरतो, त्याची इतकी वर्ष निघून जातात पण त्याला काही ते रावणच कुठं सापडत नाही. मग बरेच वर्षाचा काळ लोटलेला असतो. एक दिवस तो असाच तालुक्याच्या गावाला गेलेला असतो आणि तिथून एका दरोडेखोराला, म्हणजे त्याने एकदम वाईट कृत्य केलेलं असतं अगदी मुलीच्या बाबतीत, आणि तो असा घेऊन चाललेले असतात त्याला. पोलीस साखळ अशी रशी वगैरे बांधलेली असते आणि असं ओढत घेऊन चाललेलं असतं. तो म्हणतो पटकन त्या मूर्तिकाराच्या म्हातारा झालेला असतो, तो डोक्यात येतं, म्हणतो हा छान आहे, याला आपण रावण म्हणून घेऊया. मग तो पोलिसांना रिक्वेस्ट करतो, म्हणतो मला ह्याच्यामध्ये रावण दिसला तर मला थोडे दिवस लागणार आहे हा माणूस तिथं, तर होईल का तशी काय मदत. आता आपला देश म्हणजे देवांच्या बाबतीत फार भोळाभाबडा आहे, पोलीस खाता असो नाही तर कोणी असो. ते म्हणतात चालेल की घेऊन चला. मग त्या तिथं 2 पोलीस थांबवतात त्याच्या तिथं. तो माणूस पण मग तो सगळे हुबेहूब त्याचा सगळा क्रूरपणा त्या रावणामध्ये जसाच्या तसा रेखाटतो. आणि सगळं झालं की तो माणूस म्हणतो आता मी जातो, झालं माझं काम. कारण त्याची फाशी थोड्या दिवसातच आलेली असते, पण आता थोडीशी लांबणीवरती पडलेली असते. तर जाताना तो माणूस म्हणतो की आता रामाचं दर्शन घेऊन जाऊया. तिथं 2-4 दिवस राहिल्यामुळे त्याला थोडंसं छान वाटलेलं असतं. मग तो ज्यावेळेला रामाचं दर्शन घ्यायला जातो आणि तो मूर्तीकडे बघून एकदम डोळ्यातनं त्याच्या 2-2 धारा लागतात, खळकण पाणी त्याच्या डोळ्यातून वाहत असतं रामाच्या मूर्तीकडे बघून. तर तो मूर्तिकार आणि पोलीस म्हणतात काय झालं, कशासाठी रडतोयस तू, काय तुला एवढं काय वाटतं हे. तर तो म्हणतो त्या मूर्तीतलं ते छोटं बाळ आहे ना, ते मी आहे आणि तो मी लहानपणीचा मी आहे. आणि मग पोलीस पण अचंबित होतात, तो मूर्तिकार पण अचंबित होतो आणि मग तो खूप रडतो, त्याचं मन मोकळं करतो. पोलीस किंवा मूर्तिकार म्हणतात आपण राष्ट्रपतीकडं विनवणी करूया आणि तुझी फाशीची शिक्षा कमीत कमी रद्द करूया. तो म्हणतो माझ्यावरती एकच उपकार करा, आता मी त्या मूर्तीमध्ये बसलोय हे कुणाला सांगू नका, तुम्ही हे तुमच्या मनात ठेवा आणि मला जितक्या लवकर आता फाशी देता येईल तेवढ्या लवकर फाशी द्या.
कारण मला तो निरागसपणा, तो भाबडंपण, आता ते मला असं मूर्तीतून भेटलेलं आहे, ते मला हिरवायचं नाही किंवा त्याच्याकडं मला आता काही कुठलं हे टाकायचं नाही, वाईट कुठलं हे. त्यामुळं मला उलट लवकर कशी शिक्षा होईल ते उलट तुम्ही बघा. म्हणजे बघा, तो लहान बाळ ज्यावेळेला असतं त्यावेळेला किती निरागस असतं आणि त्याच्यावरती जर संस्कार नाही चांगले झाले तर त्याचा तो रावण ज्यावेळेला होतो. पण ज्यावेळेला रावणाला त्या अनुभूती होते किंवा त्याला कळतं की बाबा आपण उगीच ह्या रस्त्याने चालत आलो आणि आता माघारी फिरून पण काय उपयोग नाही. म्हणून मित्रांनो, सगळ्यात श्रेष्ठ संस्कार आहेत. संस्काराशिवाय, संस्कार हा पाया इतका मजबूत आहे की तुम्हाला तो कुठेही नेऊन ठेवू शकतो आणि कुठूनही खाली गाडू शकतो. म्हणून तुमचे मुलांना पण तुम्ही एक वेळ एखादा खाऊ कमी द्या, एखादी ट्रीप कमी द्या, कपडे लत्ता एखादा कमी झाला, मुलांना समजून सांगायला शिका आणि संस्कार मात्र मुलांना चांगले द्या. आपण हिंदू धर्मात राहतो, आपले संस्कार फार श्रेष्ठ आहेत. मित्रांनो, खूप लांबत असतो माझा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये एखादी कमेंटमध्ये आधी टाकत जा. हॅव अ गुड डे. थँक्यू. जय श्रीराम.